आंदोलकांसाठी जेवण आणि पाणी घेऊन जाणाऱ्या गाड्यांना अडवले जात असल्याचा आरोप. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर 29 ऑगस्ट पासून उपोषण मांडले आहे. उद्यापासून ते पाणीही घेणार नसल्याची त्यांनी घोषणा केली आहे. जरांगे यांच्या उपोषणाला राज्यातील कानाकोपऱ्यातून समर्थन मिळत असून राज्यातून मराठा बांधव आझाद मैदानावर पोहोचत आहे, पण त्यांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याचा आरोप होत आहे. मराठा बांधवांची गैरसोय होत असल्यानं मुंबई बाहेरून मदत येत आहे, पण मदत घेऊन येणाऱ्यांनाच पोलीस अडवत असल्याचा आरोप आता केला जात आहे. याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आझाद मैदानातील मराठा बांधवांसाठी जेवण आणि पाणी घेऊन येणाऱ्या गाड्यांना वाशी टोल नाक्याजवळ अडविण्यात येत आहे. गाड्यांवर झेंडे लावले असतील तर त्या गाड्या ठाणे, नवी मुंबई या ठिकाणीच अडविण्यात येत असल्याचे आरोप आता होत आहेत. मुंबईत अनेक हॉटेल्स बंद असल्यानं आंदोलकांना जेवण खायला मिळत नाही. पुरेशा पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं आंदोलकांचे हाल होत आहेत. या आंदोलकांना मदतीसाठी अनेक संघटना पुढे येत आहेत. मराठा आंदोलकांसाठी मोठ्या वाहनांमधून नाश्ता, जेवण, फळ, पाणी इत्यादी नेण्यात येत आहे. मात्र महामार्गावर पोलिसांकडून या गाड्या अडविल्या जात आहेत. आंदोलकांच्या गाड्या बाहेरच थांबवत आहे आणि त्यापुढे सोडल्या जात नसल्याचे आरोप मराठा बांधवांनी केले आहेत. जर गाड्या अडवल्या तर मराठा बांधवांना जेवण आणि पाणी कसं मिळणार? त्यांना जेवण पाणी मिळू न देण्याचं हे षडयंत्र आहे का, असा सवाल विचारला जात आहे.